ओबीसींच्या आमच्या आरक्षणात कुणाचं अतिक्रमण नको तर लहान समाजात आलो हे पाप आहे का? आरक्षणाच्या मुद्द्यावरनं छगन भुजबळ आक्रमक. आरक्षणाच्या मुद्द्यावरनं दहशत आणि दादागिरी हे काय चाललंय? छगन भुजबळांचा नाव न घेता मनोज जरांगेंवरती हल्लाबोल. मंत्री छगन भुजबळांनी घेतली भरत कराडच्या कुटुंबियांची भेट. ओबीसी तरुणाच्या आत्महत्येनंतर कुटुंबाचं सांत्वन. धनंजय मुंडे देखील उपस्थित. राजकारणी भेटून जातात मात्र कुटुंब उघड्यावर पडतं. नाव न घेता जरांगेंचा भुजबळांवरती हल्लाबोल. तर मराठा असो किंवा कुणीही असो कुणीच आत्महत्या करू नये, जरांगेंचं आवाहन. राधाकृष्ण विखे पाटलांना उपसमितीच्या अध्यक्षपदावरनं हटवा. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचा विखेंना विरोध. कुणबी जीआर काढून विखेंनी फसवणूक केल्याचा आरोप. शिंदे समितीच्या कुणबी नोंदींमध्ये प्रशासनानं भोंगळ कारभार केल्याचा मराठा आंदोलकांचा आक्षेप. मुख्यमंत्र्यांनी दोषींवरती कडक कारवाई करावी. आंदोलक रुपेश पाटील यांची मागणी. नाशिकमध्ये शिवसेना उबाठा आणि मनसेचा एकत्रित मोर्चा. सरकारच्या कारभाराचा नोंदवला निषेध. संजय राऊत, बाळा नांदगावकर यांच्यासह मनसे आणि शिवसेना उबाठाचे नेते उपस्थित. प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरनं दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकात भिडले. शिवसेना उबाठा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. मुंबई आणि दिल्ली हायकोर्टाला बॉम्ब उडवून देण्याची धमकी. हायकोर्ट रिकामं करून अधिकचा तपास सुरू. नागपुरात स्कूल बस आणि व्हॅनची समोरासमोर धडक. अपघातात काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती. अपघाताच्या मुद्द्यावरनं उड्डाणपुलावरती नागरिकांचा रास्ता रोको. आणि उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ. शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांसह माजी उपराष्ट्रपतींचीही उपस्थिती. आता या बुलेटिनमध्ये बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या. लातूरच्या रेणापुरात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं 35 वर्षीय तरुणानं आत्महत्या केली. वांगदरी गावात जाऊन मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी तरुणाच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. आमच्या आरक्षणात अतिक्रमण नको, ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी ताकदीनं लढणार असा निर्धार मंत्री छगन भुजबळ यांनी बोलून दाखवला. आता आरक्षणाच्या संरक्षणाची लढाई सुरू झाली असं भुजबळ म्हणाले. मराठा समाजासाठी दररोज नवीन घोषणा केली जाते. फक्त दहशत आणि दादागिरी हे काय चाललंय असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला. 18 पगड जातीची एकजूट आम्ही सोडणार नाही असं भुजबळ म्हणाले. आरक्षण मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलंय. 2 लाख कुणबी सर्टिफिकेट देण्यात आली तेव्हा आम्ही गप्प बसलो असं भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला 25,000 कोटी आणि ओबीसी मंडळाला 5,000 कोटी हा काय न्याय आहे असाही सवाल भुजबळांनी विचारला. 50% आरक्षणात जास्तीत जास्त मराठा समाज होता. केवळ मराठा समाजाला 10% आरक्षण वेगळं दिलंय असं छगन भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला 10% आरक्षण नकोय का, ते रद्द करायचंय का असाही सवाल छगन भुजबळ यांनी विचारलाय. आरक्षण मिळूनही मराठा समाजाला ओबीसीत घेण्यास दबाव निर्माण केला जातोय असा आरोप छगन भुजबळांनी केला. राज्यात उद्रेक होतोय यावरती कधीतरी बोला. मराठा नेत्यांनी यावरती बोलायला हवं असं भुजबळ म्हणाले. तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये, आपल्याला लढायचं आहे असं आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलं. जीआरमुळे ओबीसी तरुणांच्या मनावरती आघात होतोय. हा जीआर रद्द करा, नाहीतर पुढील परिणामांसाठी जबाबदार तुम्ही असाल असा इशारा हाकेंनी सरकारला दिला. कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही ही आमची भूमिका आहे. जे केलं ते नियमानुसार आणि कायद्याच्या चौकटीत केलंय असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आश्वासन शिंदेंनी दिलं. मराठा आरक्षणाला जर मंत्रिमंडळातले मंत्रीच विरोध करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं आमदार शशिकांत शिंदे म्हणाले. सरकारमध्ये एकवाक्यता नाही, त्यांनी फक्त 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप शिंदेंनी केला. बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातील समावेशाच्या मागणीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी पाठिंबा दिला. याबाबतचं पत्र आमदार धनंजय मुंडेंनी फडणवीसांना पाठवलंय. मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद स्टेटनुसार जमाती प्रवर्ग आरक्षणाचा दर्जा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
मुंबईत प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणावरनं राडा झाला। प्रभादेवी ठाकरे आणि शिंदेचे कार्यकर्ते भिडले। सर्कलवरती दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली। राष्ट्रपती भवनात सीपी राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा पार पडला। सीपी राधाकृष्णन हे देशाचे 15वे उपराष्ट्रपती आहेत। नेपाळसारखी परिस्थिती भारत यायला वेळ लागणार नाही किंवा भारतात यायला वेळ लागणार नाही असं वक्तव्य वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी केलं। केंद्र सरकारनं सतर्क राहिलं पाहिजे। सरकारनं सतर्क राहून बोकाळलेला भ्रष्टाचार बंद केला पाहिजे। दिवसेंदिवस न्याय व्यवस्था ही कोलमडत चालली असून तिला सावरलं पाहिजे असा सल्ला आंबेडकरांनी दिला। बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये असलेलं पलढक धरण 100% भरलंय। त्यामुळे सांडव्यातनं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। पलढक डॅम परिसरात पर्यटकांची गर्दी बघायला मिळते। छत्रपती संभाजीनगर चौकात जालना महामार्गावरती बंजारा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। हैदराबादनुसार एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झालाय। यानंतर एक मोठी बातमी, मुंबई हायकोर्टाला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी आल्याची माहिती मिळाली आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईत हायकोर्टात असलेल्या सर्व न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि इतर स्टाफ यांना हायकोर्टाच्या बाहेर जाण्याची विनंती करण्यात आली आहे। सर्वजण मुंबई हायकोर्टाच्या बाहेर पडतायत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव हे तिथून आपल्या सोबत आहेत। उदय, बॉम्बची धमकी आल्यानंतर काय खळबळ माजली तिथे? एक मोठी बातमी आहे श्वेता, आपण पाहतोय मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर सर्व वकील असेल, न्यायाधीश असेल, इमारतीतला स्टाफ असेल, सर्वजण बाहेर आलेले आहे। मुंबई हायकोर्ट आहे आणि हायकोर्टाची ही मुख्य इमारत आहे, हेरिटेज इमारत आहे आणि याच इमारतीला बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा मेल जो आहे तो मुंबई पोलिसांना प्राप्त झालेला। त्यानंतर मुंबई पोलीस जे आहेत सातत्याने इथे आपण पाहतोय की सर्व इमारतीला जो हे असतील, नागरिक असतील, वकील असतील, जजेस, या सर्वांना बाहेर काढा। आपण समोर पाहू शकतो सर्व पोलीस जे ते सतर्क झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलिसांनी संपूर्ण इमारतीचा ताबा जो आहे तो घेतलेला आहे। सर्व पोलीस जे सर्व नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहेत जेणेकरून इथे त्यांना सुरक्षात्मक चाचणी करता येईल। बॉम्ब शोधक पथक जे आहे ते देखील इथे घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि बॉम्ब शोधक पथक जे आहे ते आता संपूर्ण इमारतीचा एक कसून तपासणी करणार आहेत। आपण जर इमारतीकडे पाहिलं तर आपण पाहतो वरती इमारतीमध्ये देखील पोलीस जे आहेत ते दाखल झालेले आहेत। पोलीस देखील आपण काही ठिकाणांमध्ये पाहू शकतो। पोलिसांनी सर्व प्रत्येक मजला जो आहे तो आता कसून तपासायला सुरुवात केलेली आहे। डॉग स्क्वॉड जे आहे ते देखील इथे आलेलं आहे, ते देखील आता संपूर्ण तपासणी जी आहे ते करत आहेत आणि पोलिसांनी सर्व नागरिकांना इमारतीपासून दूर जाण्यास सांगितलेलं आहे। समोर आपण पाहतोय की वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि सर्व इमारत जी आहे ते रिकामी करण्यास सांगितले। संपूर्ण इमारत आता रिकामी झाली असल्याचे सांगितलं जातं, मात्र इमारतीच्या जवळ देखील कोणाला उभं राहू दिलं जात नाही, सर्वांना बाहेर काढलं जात आहे। मुंबई उच्च न्यायालयाची ही ऐतिहासिक इमारत आहे आणि इमारतीच्या आपण काही खिडक्यांवरती पाहिलं तर पोलीस जे आहे प्रत्येक इमारतीच्या मजल्यावरती आहेत आणि संपूर्ण इमारतीमधून ते तपासणी जी आहे ते करत आहेत। बॉम्ब शोधक पथक असेल, त्याचबरोबर डॉग स्क्वॉड असेल, असे सर्वजण आलेले आहेत। एक खळबळजनक मेल आलेला आहे, बॉम्बची धमकी मिळालेली आहे। त्यामुळे मुंबई पोलिसांनी ही धमकी जी आहे ती गांभीर्याने घेतलेली आहे आणि सर्व नागरिकांना बाहेर काढण्यास सांगितलेलं आहे। इमारतीमध्ये आपण पाहतोय मुंबई उच्च न्यायालयाची इमारत आहे, साहजिकच आज सर्व इथे न्यायदानाचं काम जे आहे, कामकाज जे आहे ते सुरू होतं, मात्र अचानक हे सर्व कामकाज थांबवण्यात आलेलं आहे सुरक्षेच्या कारणास्तव आणि सर्व नागरिकांना, इमारतीमधील वकिलांना, न्यायाधीशांना आणि त्याचबरोबर जे इतर कर्मचारी होते त्या सर्वांना इथून बाहेर काढण्यात आले। समोर आपण पाहतो की पोलिसांच्या फक्त गाड्या दिसत आहेत, स्टाफ दिसत आहेत आणि संपूर्ण इमारत जी आहे ती रिकामी करण्यात आलेली आहे। संपूर्ण इमारतीचा आता कसून तपासणी जी आहे ती केली जाणार आहे। त्यासाठी बॉम्ब शोधक पथक जे आहे ते देखील इथे घटनास्थळी बोलवलेलं आहे। बॉम्ब शोधक पथक देखील इथे घटनास्थळी दाखल झालेलं आहे। त्याचबरोबर इमारतीच्या बाहेर देखील पोलिसांनी गर्दी करू नये आणि दूर करण्यास नागरिकांना त्यांनी सुरुवात केली आहे। आपण पाहतो सर्व पोलीस जे आहेत नागरिकांना बाहेर काढत आहेत जेणेकरून कुठलाही घातपात झाला तर नागरिकांच्या जीवाची सुरक्षा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील इथे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। सर्वत्र फक्त पोलीस आपल्याला दिसत आहेत आणि मुंबई हायकोर्टाची ही ऐतिहासिक इमारत आहे आणि या इमारतीमध्ये आता कसून तपासणी जी आहे ती सुरू केलेली आहे। आपण पाहतो की अनेक वकील आहेत इथे, अनेक नागरिक आहेत तिथे, सर्वांना अचानक इथून बाहेर काढण्यास सुरुवात जी आहे झालेली आहे। समोर आपण पाहतो आहोत फक्त पोलिसांच्या गाड्या आहेत आणि त्यांच्या बॉम्ब शोधक पथक जे आहे ते घटनास्थळी इथे दाखल झालेले आणि ते सर्वजण आता इथे अधिक तपासणी जी आहे ती केली जाणार आहे। या इमारतीच्या आतमध्ये एक कॅन्टीन देखील आहे, ते कॅन्टीन देखील पूर्णपणे रिकामा करण्यात आलेलं आहे आणि या इमारतीमधल्या सर्व नागरिकांना बाहेर काढण्यास पोलिसांनी सांगितलेलं आहे।
मुख्य रस्ता आहे हुतात्मा स्मारकच्या समोरचा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरती देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेला आहे, कारण इमारत अचानक रिकामी करण्यास सांगितलेलं आहे आणि इमारतीमध्ये सर्व जे नागरिक होते, वकील होते, न्यायाधीश होते, ते सर्वजण आता बाहेर पडलेले आहेत आणि मुख्य रस्त्यावरती आलेले आहे. संपूर्ण इमारतीचा परिसर जो आहे तो रिकामा करण्यास सांगितलेला आहे. काहीसं भयभीत असं तणावाचं वातावरण जे आहे ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. मुख्य रस्ता आहे मुंबईतला आणि या मुख्य रस्त्यावरती अशा प्रकारची धावपळ जी आहे ती सुरू झालेली आपल्याला इथे पाहायला मिळते आहे. आणि या इमारतीमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक महत्वाची कागदपत्र देखील आहे, त्यांच्या देखील सुरक्षेचा प्रश्न जो आहे अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे मुंबई पोलीस जे आहे त्यांनी प्रत्येक मजल्यावरती पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील इथे तैनात केल्याची माहिती मिळते आहे. आणि आपण समोर पाहत असाल की एक कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, मात्र सुरक्षेला देखील तितक्याच प्राधान्य जे आहे ते दिलं जात आहे आणि सुरक्षेला प्राधान्य देत आता सर्व आपण पाहतो आहोत की इमारत जी आहे ती रिकामी करण्यात आलेली आहे. समोर अतिरिक्त पोलीस जे आहेत ते इथं आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सुरक्षा कारणास्तव सर्वांना बाहेर जाण्यास सांगितलेलं आहे. संपूर्ण इमारतीचा परिसर देखील संपूर्ण रिकामा जो आहे तो केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. उदय, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. आपण तिकडचे अपडेट सगळे जाणून घेऊया तर नेमकं काय काय घडतंय तिथे. तुर्तास धन्यवाद.